प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या. जगपादाने कथेचा विसार जगपादाने कथेचा विसार जगपादाने कथेचा विसार जगपादाने कथेचा विसार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतासिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा. आहो स्वामी तू काय देवा यावर न करावे. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुमच्या या देवा यावरी न करावा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर. मस्तक हे पायावरी या वारेकरी संताच्या जय गावी केला वास त्यासी नसावे उदास. निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे शरणायक जनार्दन शरणायक जनार्दन निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे अवतार धरून केले त्रिलोक्य पावन मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भाजन मारुती नंदन हे दुःख भाजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार
ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला प्रस्तुत प्राप्त स्थळी. कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे महान भगवत भक्त, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जिजाऊ रमण कानोबा प्रियबंधू असणारे, ज्यांनी या भूतलावरती येऊन एक अजरामर ख्याती केली, जे जात असताना आपला नरदेह घेऊन वैकुंठाला गेले, ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केला, अशा जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा देवाची आवड सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला आहे. माझ्या मायबापू सज्जन श्रोतेवा, आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र मारुती मंदिर, मांजरगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या पवित्र तपस्थळावरती हा संपन्न होत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कीर्तन सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदामध्ये, भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या अथक परिश्रमाने, ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने, मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदामध्ये संपन्न होत असताना आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळ, सप्ताह कमिटी, आयोजक, नियोजकांच्या वतीने, आदरणीय हरिभक्तीपरायण विश्वगुरु निवृत्ती दादांच्या पालखी सोहळ्याचे चोपदार आदरणीय हरिभक्तीपरायण सागर महाराज दोंड यांच्या माध्यमातून, यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला आली. माझं परम भाग्य समजतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी सर्व गायक, वादक, गुंजन, संत मंडळी सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार. आदरणीय बाबा उपस्थित आहे, बाबांचे धन्यवाद. गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे, अतिशय ज्यांचा कंठामध्ये गोडवा आहे आणि स्वभावातही गोडवा आहे, असे आदरणीय हरिभक्तीपरायण चिंतामण महाराज सानप या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज शिंदे या ठिकाणी, हनुमंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण उद्धव महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे. उद्धव बाबांचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे, त्यांची पहिल्याच दिवशी कीर्तनाची सेवा संपन्न झाली, आदरणीय हरिभक्तीपरायण आणि त्यांच्याच गुरुकुलातील ही सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. राहुल महाराज डुमरे या ठिकाणी उपस्थित आहे, राहुल महाराजांचे धन्यवाद. सागर महाराज उपस्थित आहे. सर्व या ठिकाणी वारकरी मंडळी विनेकरी आहे. दोन्ही बाजूला दोन अतिशय गूढ चोपदारी, दोघांचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. गोड अशी पखवाजाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध पखवाज वादक आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, नाशिक जिल्ह्याचं भूषण, पखवाजा क्षेत्रातलं फार मोठं नाव, आमचे परम मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण दिनेश दादा या ठिकाणी उपस्थित आहे. दिनेश दादांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे विश्वगुरु साऊंड चापडगाव, आमचे परम मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण शंकर महाराज, त्यांचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. समोर बसलेले सर्व सज्जन श्रोते मंडळी, बाहेर गावून आलेली मंडळी, संतोष भाऊ आहे, गणपत दादा आहे, दशरथ भाऊ आहे, बरीचशी मंडळी बाहेर गावून आलेली समोरही आहे, सर्वांचे आभार व्यक्त करतो. पंचक्रोशीतून आलेले, संपूर्ण निफाड तालुक्यातून, नाशिक जिल्ह्यातून आलेले, ही काही कीर्तनकारावरती प्रेम करणारी म्हणण्यापेक्षा परमार्थावरती, शब्दावरती प्रेम करणारी आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. सर्वांचे धन्यवाद. मागे मातावर्ग उपस्थिती, त्यांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो. या ठिकाणी शूटिंग चालू आहे. राहुल महाराजांचं चॅनल आहे की नाही, मागच्या वर्षाचं कीर्तन अजून आहे त्या चॅनलला. राहुल महाराजांचे देखील धन्यवाद, चॅनल समोर चालू आहे. पण सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि बरोबर माझ्याबरोबर आलेले आमचे मामे भाऊ आदरणीय पप्पू भाऊ घुगे या ठिकाणी उपस्थिती, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि बरोबर 10 वाजता ही कीर्तनाची सेवा हनुमंतराय चरणी आणि गोरक्षनाथांच्या चरणी समर्पित करण्याचे प्रयत्न नाही करीत, करतोच. प्रयत्न कायला करायचे, बरोबर 10 वाजता थांबायचं म्हणजे थांबायचं. इथं महाराज सगळ्याला काम आहे, मी आहे एकटा मोकार, मला काय काम धंदा नाही आहे की नाही. मला काही सकाळी 9ला उठलो 10ला उठलो कोणी विचारायला आहे. पण त्या माता माऊल्यांना सासुरवासी आताच काय राहिलं नाही काही, पण शेवटी तो नियम घालून दिलेला आहे की नाही. मग त्यांना वेळेत उठावं लागेल, तुमच्या मागेही काम आहे,
काही व्यापारी वर्ग आहे, सगळ्यांचा विचार करून मी बरोबर 10 वाजता थांबतो. 10 वाजायला एकही मिनिट शिल्लक राहणार नाही, काही काळजी करू नका. 10 वाजायच्या आधी 5 मिनिटच आधी बरं का संतोष भाऊ, 5 मिनिटं बरं का सागर, बरोबर 10ला 5 कमी असताना मी थांबणार आहे. मी लय वेळेचा बांधलेला गडी आहे आणि हे नियमच आहे महाराज. तर काय सगळे नियम आता इथं म्हणजे या गावाला नियम सांगणं आपण हे नियमाच्या बाहेरच आहे. मांजरगावला नियम सांगणं, कारण की आखा पालखी सोहळा या गावातले लोक नियमात नाही. आता दिंडीवाले लाईनीत पाहिजे, नियमात पाहिजे, पाट्या जागेवर पाहिजे, नंबर प्लेट जागेवर पाहिजे, पताका पाहिजे. ते त्यांना आम्ही नियम काय सांगायचं काही कारण नाही. वेळेमध्ये कीर्तन जाऊ त्याला मोकळं सोडा. हा जाऊ दे. चप्पल राहिली हो, त्याची चप्पल घेऊन चप्पल सांगितलंय ती घेऊन चाले उडीत तसंच चप्पल घेऊन जा त्याची. द्या इकडे कीर्तनाकडे लक्ष द्या. सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि देवाची आवड सांगणारा अभंग. मी अभंगाकडे येतो. या जगामध्ये 3 वर्ग पडतात, मृत्यू लोकांमध्ये 3 वर्ग पडतात. एक वर्ग पडतो देवाचा, एक वर्ग पडतो संताचा आणि एक वर्ग पडतो जीवाचा. अजून एक आभार मानायचे राहिले, ज्यांच्याकडे आजच्या कीर्तन सेवेचं सौजन्य आहे, श्री दशरथ देवराम हाडपे, त्यांचे देखील नाही. ते बरोबर आहे ना, मी माझे देणाऱ्याचा विषय झाला. त्यांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार. आणि दोनही अन्नदात्यांचे कोटी कोटी धन्यवाद आहे की नाही. आदरणीय पंडित नामदेव सानप, सकाळचं अन्नदान होतं आणि सायंकाळचं संत भोजन ज्यांच्याकडे होतं ते श्री सोमनाथ विठोबा नागरे, त्यांचे देखील धन्यवाद. अन्नदात्यांचे, द्रव्यदात्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. 3 वर्ग पडतात. हा एक वर्ग सांगितला, तो तिसरा तेव्हा मला आठवणीत आलं. पहिला वर्ग संताचा आहे, देवाचा आहे. एक वर्ग संताचा आहे आणि एक वर्ग जीवाचा आहे. 3ही वर्गासाठी वेगळे 3 नियम या मृत्यू लोकात घालून दिलेले. देवाचा वर्ग वेगळा आहे, संताचा वर्ग त्याही पेक्षा वेगळा आहे आणि जीवाचा वर्ग त्याहीहून वेगळा आहे. संताचा विचार करायला गेलात तर संतांचा वर्ग हा स्वातंत्र्यातला वर्ग आहे. संतांचा वर्ग कशातला आहे? स्वातंत्र्यातला आहे. बाकी देवाचाही वर्ग बघितला आणि जीवाचाही वर्ग बघितला तर हा मात्र पारतंत्र्यामध्ये येतो. कसं पारतंत्र्यामध्ये येतो? देवाला यायचं का जायचं हे जरी देवाची मर्जी असेल, पण संतांनी जर सांगितलं देवा तुला अवताराला यावंच लागेल तर संतांचं ऐकून देवाला अवताराला यावंच लागतं. संत स्वतःहून येतात, देवाला आणावं लागतं आणि तुम्हा आम्हा जीवाला या मृत्यू लोकांमध्ये यावंच लागतं. तुम्ही म्हणले नाही माझी काही जाण्याची इच्छा, माझी जन्माला येण्याची इच्छा नाही, असं तुम्ही म्हणून जमल का? ते का कीर्तन आहे का? मी नाही येणार, नाही तर नाही राहिलं. पण जन्माचं तसं नाही, तुमचं कर्म शिल्लक राहिलं, तुम्हाला या मृत्यू लोकांमध्ये ते कर्म भोगण्यासाठी यावंच लागतं. ते चुकत नाही, ते भोगावंच लागतं, यावं लागतं. 3 वर्ग मांडले, त्यापैकी देवाचा वर्ग आहे, देवाला आवड. जीवाचा वर्ग आहे, जीवाला आवड आहे आणि संताचा वर्ग आहे, संताला आवड आहे. 3 वर्ग आहे, 3ही वर्गांना आवड आहे. आवड नाही असा व्यक्ती या जगात नाही. काही लोक म्हणतात मला काहीच आवडत नाही, असं ना, मला काहीच आवडत नाही, काहीच आवडत नाही ही त्याची आवड आहे. काहीच आवडत नाही ही देखील त्याची काय आहे? आवडच आहे ती. मला काहीच आवडत नाही ही देखील काय? आता मला सांगा, आवड नाही असा माणूस आहे का जगात? आवड नाही. एखादा म्हणला मला बायको आवडत नाही, ठीक आहे, आता आवडत नाही, ही अक्कल कधी पाहिजे होती? व्हायच्या आधी ना. आता आवडत नाही पण याच्या आधी आवड होती. काय म्हणता मला आहे ना माझ्या पोराचा स्वभाव आवडत नाही. जरी स्वभाव आवडत नाही पण नाव त्याचेच करणे ना, काय असेल ते. दुसऱ्याच्या पोराचा किती स्वभाव आवडला त्याच्या नाव करून देणार आहे का? महाराज काय स्वभाव आहे तुमचा गोड,
माझ्या पोराचा स्वभावच गोड नाही, मग तो महाराजाचं नाव काही करून देणार आहे का आपण? या जगामध्ये आवड नाही असं कुणीच नाही. जीवाला आवड आहे, देवाला आवड आहे आणि संताला आवड आहे. जीवाची आवड वेगळी आहे, संताची आवड वेगळी आहे, देवाची आवड वेगळी आहे. देवाला काय आवडतं हे कधी देवाला विचारा. काय आवडतं देवा? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिना, नामाचा उच्चार रात्रंदिना, तुळशी माळ गळा गोपी चंदन तीरा, तुळशी माळ गळा गोपी चंदन तीरा. नामाचा उच्चार रात्रंदिना, नामाचा उच्चार रात्रंदिना, तुळशी माळ गळा गोपी चंदनेला, तुळशी माळ गळा गोपी चंदनेला. देवाची आवड आहे. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. जे त्याचं भजन करतात ते त्याला आवडतं. त्याचं भजन केले. का भजन करायचं माहिती का? ते देवाला आवडतं म्हणून, लोकायला आवडतं म्हणून नाही. भजन कोणाला आवडतं म्हणून करायचं? देवाला आवडतं म्हणून. ही देव भजन, त्याचं नामचिंतन हे केलेलं त्याला आवडतं. पूजा काय करायची? देवाला आवडते म्हणून. पूजा काय करायची? ती देवाला आवडते म्हणून. नामचिंतन का? देवाला आवडते. ही देवाची आवड आहे. भजन ही देवाची आवड आहे. जीवाला काय आवडतं? वाढावे संतान गृही वावे धन दान, गृही वावे धन धान्य, गृही वावे धन धान्य. वावे संतान गृही भावे धनधान, गृही भावे धनधान, गृही भावे धनधान. वाढावे संतान, वाढावे संतान गृही वावे धन धान्य, गृही वावे धन धान्य, गृही वावे धन धान्य. वाढावे संतान गृही भावे धनधान, वावे धनधान गृही भावे धनधान. हेच करी हाव संसारिक. कशाची हावे संसारिकाला? वाढावे संतान. लेकर बाळ वाढले पाहिजे ही जीवाची आवड आहे. 2:4 मौली विश्व मौली ज्ञानोबरायांना विचारू. मौली ज्ञानोबराय काहो काय आवडतं तुम्हाला? माझ्या जीवीची आवडी, आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीविती आवडी, आवडी, माझ्या जीविती आवडी. पंढरपुराने येईन गुढी, पंढरपुराने येईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेदिले, पंढरपुराने येईन गुढी, पंढरपुराने येईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण काय आवडतं माऊली? माऊलीनी सांगावं माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नेला गुढी. हे जीवानी विचारल्यावरती देवानेच विचारलं माऊली काय आवडतं तुम्हाला? माऊलीनी देवाची शपथ घेऊन सांगितलं देवा तुझी आण घेतो, तुझी आण घेतो,
तुझी शपथ घेतो तू मला जीवापेक्षा जास्त आवडतो. तुझ्या नवाही नगा तुझ्या नवाही नगा देवराया तुझ्या नवाही नगा तुझ्या नवाहे नगा तुझ्या नवाहे नगा देवराया तुझ्या नवाहे नगा बहु आवडसी जीवा पासनिया बहु आवडत बहु आवडसी जीवा पासनिया बहु आवडत कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा बहु आवडसी जीवापासन्या तुझी आन वाईन गा देवराया. बहु आवडसी जीवापासन्या कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसी जीवापासन्या ही संताची आवड आहे. माऊलींना विचारलं मग सर्व संतांची आवडती आहे का? तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय काय आवडतं तुम्हाला? तुकोबाराय सांगतात आवडे निरंतर हेची ध्यान किंवा आवडे हे रूप गोजिरे समोना आवडे हे रूप गोजिरे आवडे रूप गोजिरे समोना आवडे रूप गोजिरे समोना पाहता आवड संताची आवड, पण लक्षात ठेवा देवाची आवड ही वैयक्तिक स्वार्थाची. मी या जीवाला जन्माला घातलंय ना, यांनी माझं भजन केलं पाहिजे, यांनी माझं नामचिंतन केलं, ही देवाचा विचार. संतांचा जो आवडीचा विचार आहे तो आत्मउद्धाराचा आहे. संतांचा जो विचार आहे देवा तू आम्हाला का आवडतो, आम्ही तुझं भजन करतो, तुझं भजन आवडतं, तुझं रूप आवडतं, ही स्वतःच्या कल्याणासाठी आहे, स्वतःच्या आत्मसुखासाठी आहे. पण जीवाच्या आवडीचा विचार जर करायला गेले तर जीवाच्या आवडीचा कुठंच कशातच मेळ बसत नाही. पहिला तर मुद्दा असा आहे, हजारो वर्ष झाली देवाची आवड तीच आहे. 750 वर्ष झाले माऊलींची आवड आजही तीच आहे. 350 वर्ष झाले तुकोबारायांची आवड आजही तीच आहे. मी आपल्याला विचारतो, कधीच विचारू म्हणजे 3.5 दिवसाचं विचारू का 3.5 तास आधीच विचारू? आपली आवड कशी आहे? त्यांची आवड स्थिर आहे. हजारो वर्ष झाले, शेकडो वर्ष झाले, संतांच्या आणि देवाच्या आवडीत बदल झाला नाही. आपलं काय? आपल्याला जे आज आवडलं ते उद्या आवडत नाही. बरोबर आहे का? तुम्हाला विचारतो आई साहेब, तुम्हाला सर्वांना, जे आज आवडलं ते उद्या आवडतं का? जाऊ द्या, जे मागच्या दिवाळीला आवडलं ते या दिवाळीला आवडतं का? जो कलर मागच्या दिवाळीला घेतला होता साडीचा तो या दिवाळीला घ्याल का तुम्ही? नाही बाई, घेतलाय मागच्या दिवाळीला, आता नको हा कलर. पण मागच्या दिवाळीला का घेतला होता? बोला, का घेतला होता? आवडत होता. पण असं काय पाप केलं त्या कलरनी का लगेच दुसऱ्या दिवाळीला त्याला डायरेक्ट नकार दिला? तुमचं सोडा, आमचंच बघा. आम्ही ज्या काठाचं धोतर आज घातलं ते पुढच्या दुसऱ्या कीर्तनाला नसतं. आता
आम्हाला धुवून तेच वापर नाही म्हणून काही पर्याय नाही त्या गोष्टीला, पण कधी पर्याय आहे का नाही. पण नवीन घ्यायला गेल्यावर नाही, हा काटा आहे आपल्याकडं, हा काटा आपल्याकडं आहे. म्हणजे ही प्रत्येकाचीच आवड आहे. प्रत्येक जीवाचा विचार असा आहे, जीवाची आवड स्थिर नाही. गुरुवर्य वैद्यबाबांचं वाक्य सांगतो तुम्हाला. वैद्यबाबा म्हणायचे, एक एकाला आवडत नाही, एक सर्वांना आवडत नाही, सर्व एकाला आवडत नाही, सर्व सर्वांना आवडत नाही. कोण म्हणायचं? वैद्यबाबा. आळंदीमध्ये आम्ही शिकत असताना वैद्यबाबांचे वाक्य होते. गुरुवर्य वैद्यबाबा म्हणायचे, एक एकाला आवडत नाही, एकच आहे आणि ते एकालाच आवडतं असं होत. बाकीची उदाहरणं देण्यापेक्षा एक कीर्तनकार आहे आणि तो एकालाच आवडतो असं आहे का? आता समजा मी एक कीर्तनकार आहे, बाकीची उदाहरणं नंतर बघू, बाकीचे या 5-7 लोकांचा नंतर विचार करू. माझा सध्या विचार करा. मी एक आहे, माझं कीर्तन तुमच्यापैकी एकालाच आवडतंय का? होय, एक एकाला आवडत नाही. बरं, माझं कीर्तन सर्वांनाच आवडतंय का? नाही, बळजबरी काय हा म्हणता. नंतर तुम्ही काय बोलणार आम्हाला काय माहित नाही का? माहित नाही का आम्हाला? एक एकाला आवडत नाही आणि एक सर्वांना आवडत नाही. बजावू द्या, सर्व कीर्तनकार आहे, सर्वचे सर्व कीर्तनकार एकालाच आवडतं असं आहे का? महाराज मला सर्वच कीर्तन आवडली असा माणूस आहे का? उलट ते मोजमाप काढत्या. पहिल्या दिवशी चांगलं झालं, दुसऱ्या दिवशी फेल गेला, तिसऱ्या दिवशी बरं झालं, चौथ्या दिवशी तर काय बोलत होतो, पाचव्या दिवशी. म्हणजे सर्व कीर्तनकार एकाला आवडत नाही. बरं, सर्व कीर्तनकार सर्वांनाच एक सर्वांना आवडत नाही, सर्व एकाला आवडत नाही, सर्व सर्वांना आवडत नाही. जीवाची आवड स्थिर नाही. जीवाला जे आता आवडलं ते उद्या आवडत नाही म्हणण्यापेक्षा जे सकाळी आवडलं ते सायंकाळी आवडत नाही. मी तुम्हाला सोपं विचारतो, आपलं एवढं मोठं गाव, मी तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा अजिबात विचार तुमच्या पुढे मांडणार नाही. वातावरण दूषित आहे. काय कुणाच्या मनात काय आहे, कुणाच्या मनात काय आहे, आपल्या मनात काय आहे, त्यापेक्षा बाकीच्या गोष्टीचा विचार न करता आपलं मांजर गाव आहे की नाही? मांजर गाव मला सांगा, संपूर्ण मांजर गावची अंदाजे लोकसंख्या किती? किती? 1000, 1200. ठीक आहे, 2-5 इकडे तिकडे झाले तर काही अडचण नाही, आपल्याला काही लगेचच असा आकडा. पण 1000 लोक आहे. मला सांगा किती? कमीत कमी 1000 लोक या मांजरगाव मध्ये. म्हणजे हा आकडा मतदानात सांगितला तुम्ही, मतदानाचा ना? 1000 मतदान आहे सागर बाबा. म्हणजे त्याच्यापेक्षा 500-700 अजून वाढवा असतील. काही नोंदणी केली नाही, काय असे लहान लहान बाळ. म्हणजे जवळपास 1500च्या आसपास लोकसंख्या पकडा तुम्ही. जास्तच होती का? जाऊ द्या, 1200 पकडा. चला, काही लोक कटकटच नको. आता 1200 आता फिक्स. आता फिक्स हा, आता आकडा नाही बदलायचा, आकडा नाही बदलायचा. हे बघा, 1200 लोक या गावामध्ये. किती लोक आहे? 1200. संपूर्ण 1200 लोकांची आवड एक आहे का? 1200 लोकांची जर आवड एक असती तर अशी रिकामी जागा दिसली नसती. एक आवड. जाऊ दे गड्या, जी बिचारी इथं मंडपात आले नाही त्यांच्याविषयी बोलून काही मजा नाही. माझा मुद्दा एवढा आहे, जेवढे तुम्ही कीर्तनाला आले तेवढ्यांची तरी आवड एक आहे का? कीर्तनाला आलेली 7 प्रकारचे लोक आहे. गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदे, दूषिते आणि सोमभावे पूर्ण ज्ञाते. काही गायन ऐकायला आले, गाते. काही गायन करायला आले, ऐकायला वा 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 वा, काही सुंदर गायलं, काही गोड गायलं. काही गाते, काही श्रोते, काही श्रवण करायला आले, काही सांगू आपल्याला ऐकायचे. काही पाहते, काही पाहायला आले. चला आजचे बाबा कसे पाहून येऊ. कसे म्हणजे जाडे का बारीके, उचे का बुटे, तुला का ऊस तोडायला ठेवायचे का? काढूनच द्यायचे ना घरी. आता 7 प्रकारच्या आवडीचे लोक कीर्तनात बसलेली. माझं म्हणणं आहे, गावाची आवड एक नाही झाली तरी चालेल. जेवढे कीर्तनाला आले तेवढ्यांची आवड एक नाही झाली तरी चालेल. निदान नवरा बायकोची आवड एक व्हावी. त्यांची होती का? बरं, त्यांची आवड एक नाही झाली तरी चालेल. मी नवरा बायकोच्या गोष्टी आज सांगितच नाही, जाऊ द्या, नाही सांगित. माहिती आहे तुम्हाला काय सांगायचं.
नाही नाही सांगायचंच नाही. त्या दोघांची आवड एक झाली पाहिजे. कोणाची? नवरा बायकोची. जे नवऱ्याला आवडतं ते बायकोला आवडलं पाहिजे आणि जे बायकोला आवडतं ते नवऱ्याला आवडलं पाहिजे. माझं म्हणणं आहे या कोणत्याच गोष्टी कधीच एकत्रित जीवाच्या होऊ शकत नाही. कधीच होऊ शकत नाही. कधीच नाही. एखाद्याने सांगावं महाराज माई बायको शब्दाच्या बाहेर नाही. जो असं सांगेल एक नंबर त्याचा खेळ झालेला आहे सगळा. कारण की त्याला सांगावं लागतं बायको माझ्या ताब्यात आहे. ज्याची ताब्यात तो सांगायला येत नाही, म्हणायला येत नाही. पण या आवडी कधी एकत्रित होऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा, जीवाची आवड एक अजिबात नाही. पण संतांच्या सर्व संतांचा विचार आवडीचा एक आहे. आपल्याला जीवाची आवड बघायची नाही, आपल्याला संताची आवड बघायची नाही. आपल्याला जी बघायची ती देवाची आवड बघायची. काय आवडतं देवाला त्या देवाची आवड मांडत असताना जगद्गुरू तुकोबारायांनी गोड आवड अशी मांडलेली. कारण की तुम्हाला ज्याची आवड सांगायची मुद्दा तुकोबाराय आवड सांगताय म्हणजे जी आवड तुकोबारायांनी मांडली ती दोन युगातली आहे. त्रेतायुगातली आणि द्वापार युगातली. म्हणजे राम हे त्रेतायुगातले, भगवान कृष्ण हे द्वापार युगातले आणि ज्यांनी आवड सांगितली ती तुकोबाराय कलियुगातले. बरं तुम्हाला ज्यांची आवड सांगायची आहे त्याची संगती गरजेची आहे. तुम्ही बिना संगतीची कोणाची आवड सांगू शकत नाही. तुम्हाला ज्याची आवड सांगायची ना त्याची संगती करणं गरजेचं आहे. आज मला काय आवडतं हे माझ्या संगतीत आल्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला काय आवडतं हे मला तुमच्या संगतीत आल्याशिवाय कळणार नाही. तसं देवाला काय आवडतं हे देवाच्या संगतीत गेल्याशिवाय तुकोबारायांना कळणार नाही. मग तुकोबाराय तुम्ही देवाची आवड सांगितली आणि कशी काय आता सांगितली? तुकोबाराय सांगतात मला देवाची आवड का माहिती का? मी देवाची संगती केली. पण कसं शक्य आहे? तुम्ही काय त्रेतायुगात होतात का? तुम्ही काय द्वापार युगात होता का? तुकोबाराय सांगतात होता का म्हणजे ज्या ज्या वेळेला देवाने अवतार घेतले त्या त्या वेळेला जे जे झाले अवतार तुका त्याच बरोबर, तुका त्याच बरोबर, तुका त्याच बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याच बरोबर, तुका त्याच बरोबर, ज्या ज्या वेळेला देवाने अवतार घेतले तुकोबाराय सांगतात त्या त्या वेळेला मी देवाच्या बरोबर होतो. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. कधी होते तुकोबाराय तुम्ही? तू झाला राम राजा आम्ही वानराच्या फौजा, तू झाला वनमाळी आम्ही गोपाळाची मेळी. आहे का नाही? तू पांडुरंग झाला आम्ही वारकरी झालो. नामदेव महाराज म्हणजे तुकोबाराय त्यावेळेला अंगद होते, नंतर उद्धव होते, त्याच्या आधी प्रल्हाद होते, नंतर ते नामदेव महाराज झाले. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी आणि पुढे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतो. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना देवाची आवड सांगण्याचा अधिकार आहे. आणि ती आवड सांगत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी गोड आवड सांगितली. त्रेतायुगातलं एक उदाहरण दिलंय. एक भिल्ल समाजाचा राजा होता. त्या राजाचं नाव होतं शबर. त्या शबर राजाला मुलगी झाली. त्या मुलीचं नाव त्या शबर राजाने शबरी ठेवलं. मुलगी लहानाची मोठी होत होती. लहानाची मोठी होत असणारी मुलगी एक दिवस उपवर झाली, म्हणजे लग्नायोग्य झाली. आता मला माझ्या मुलीचं लग्न केलं पाहिजे हे शबर राजाच्या मनामध्ये आलं. एक लक्षात ठेवा, बाप गरीब असू द्या, बाप श्रीमंत असू द्या, बाप प्रतिष्ठित असू द्या, बाप सामान्य असू द्या, परंतु प्रत्येक बापाच्या जीवनातलं एक फार मोठं स्वप्न असतं ते त्याच्या मुलीच्या लग्नाचं. कारण की त्याला तेवढं कर्तृत्व सिद्ध करण्याचा अधिकार त्यावेळेला असतो. आणि आमची अपेक्षा आहे कीर्तनकार लोकांची, प्रचार प्रसार करणाऱ्यांची एक अपेक्षा आम्ही मांडत असतो. आणि प्रत्येक बापाची मुलीकडनं काय अपेक्षा नाही. इथं जेवढे बाप बसले नाही, टोप्या घातलेले बाप इथं बसलेले, या प्रत्येक बापाची मुलीकडनं काय इच्छा आहे विचारा त्या बापाला. तिला मुलीनी IAS अधिकारी व्हावं, IPS अधिकारी व्हावं, मोठ्या पदावरती जावं आणि मला पगार आणून द्यावा
अशी कोणत्याच बापाची अपेक्षा नाही. माझ्या मुलीने पैसे कमवावे आणि मला पोसावं, मला जगवावं, ही कोणत्याच बापाची अपेक्षा नाही. प्रत्येक बापाची एकच अपेक्षा आहे, माझ्या मुलीने मला तिचं कन्यादान करण्याची संधी द्यावी. एवढी प्रत्येक मायबापाची अपेक्षा आहे, प्रत्येक बापाची एवढी अपेक्षा आहे. त्या शबराजाला वाटलं मला माझ्या मुलीचं लग्न केलं पाहिजे. माझी मुलगी उपवर झाली आणि लग्नासाठी शबराजाची धावपळ चालू झाली. अनेकांची उंबाटी झिजवावे लागतात महाराज. तेव्हा काय असं बायोडाटा वगैरे काही पद्धत नव्हती, पण तरी शबराजाने सुंदर वर शोधला आणि शबरीचं लग्न जमवलं. लग्न म्हणजे लहानपणी लग्न व्हायचे तेव्हा, तेव्हा काही एवढं असं मोठाले झाले मग लग्न नाही. नाही नाही असे 30 32 38 आता हे थोड्यासाठी लग्न आहे. हे वयच नाही लग्नाचे. इथं आता हे बघा, हे दादांची बसली ही जुनी मंडळी आहे. हे बघ ते बाबा त्यांना विचारा, त्यांच्या हे बाबा बसले इथं, यांना विचारा तुमचे लग्न झाले तेव्हा तुमचे वय काय होते. हे 12 13 14 या वयात लग्न झाले. बरं अजून सांगतो, यांचे लग्न जमायचे ते यांना माहित होत नव्हतं. खरे नाही दादा, तुमचे लग्न जमून जात होते पण तुम्हाला माहित होत नव्हतं. ही परिस्थिती होती तेव्हा. लग्न जमलं तर पोरायला माहित होत नव्हतं. आता आई बापाला माहित होत नाही. शोकांतिका आहे ते म्हणजे शोकांतिका आहे. खरंच ती लहानपणी लग्न केले जायचे. अगदी 7 8 10 12 वर्ष मुलगी, 10 12 वर्षाची मुलगी असायची, 12 14 वर्षाचा नवरदेव असायचा. म्हणते ते ब्राह्मण काका आवाज द्यायचे माईक वरती, अशा आवाज, चला नवरीच्या मामाने नवरीला मंडपात घेऊन या, नवरदेवच्या मामाने नवरदेवला मंडपात घेऊन या. बरोबर ना? तेव्हा इको वगैरे नव्हतं. अजिबात नव्हतं. मग काय करायचं? बरोबर काय करायचं? ते नवरदेव नवरी उचलायचे आणि बाहुल्यापर्यंत त्या मामाने घेऊन जायचे. हेच हे बरोबर आहे ना? हे बरोबर आहे. पण आता त्या सूचना बंद केल्या पाहिजे सागरला. पण आता कायला माईक म्हणायचं, नवरीच्या मामाने नवरीला घेऊन या, नवरदेवच्या मामा येतील ना त्यांचे. आता नवरदेव 41 वर्षाचा आहे, नवरी 38 वर्षाची आहे, नवरदेवचं वजन 105 किलो आहे, नवरी 93 किलो आहे. मामा बिड्या पिऊ 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 45 किलो, त्याला उचलल का? मग येतील ना त्यांची ते. पण ते प्री वेडिंगला जाऊन आले आणि त्यांना बावल्यापर्यंत येणं जड आहे का? नाही तेच आहे. मग लहानपणी लग्न केलं. माझी मुलगी उपवर झाली, मला माझ्या मुलीचं लग्न केलं पाहिजे. शबराजाने सुंदर वर शोधला, बालपणीच विवाह त्या शबरीचा जमला, लग्न करायचं ठरलं आणि त्या शबरीच्या लग्नामध्ये 1000 प्राण्यांचा बळी द्यायचा निर्णय शबराजाने घेतला. 1000 प्राण्यांची हत्या करायची आणि ते मांस येणाऱ्या अतिथींना पाहुण्यांना खाऊ घालायचं. त्या मुलीने विचारलं, बाबा एवढे दिवस आपल्या अंगणामध्ये गाय नव्हती बाबा, एखादा प्राणी नव्हता, आज तुम्ही 1000 बोकड आणून बांधले, हे कशासाठी? त्या शबरीला बापाने सांगितलं, बाळा परवा तुझं लग्न आहे, उद्या आपल्याकडे पाहुणी मंडळी येणार आहे आणि येणाऱ्या पाहुणी मंडळीला या प्राण्यांचं मांस खाऊ घालायचंय. वाईट वाटलं मनाला. देवा मी एवढं पाप केलंय का रे? एवढं पाप केलंय देवा मी? माझ्या एकटीच्या सुखासाठी 1000 प्राण्यांचा बळी जातोय ना देवा, हे माझ्या मनाला पटत नाही. मला सुख मिळत असेल आणि हजारो लोकांचा प्राण्यांचा जीव जात असेल, हे सुख माझ्या पदरात नकोय. अरे दुसऱ्याला वेदना देऊन मला सुखाने झोपायची अपेक्षा नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या वर्तणुकीने दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणायचे, मग मी सुखाने झोपायचा? अरे लोकांचे पैसे बुडवायचे आणि मी आनंद महोत्सव साजरे करायचे, हे माझ्या मनाला मान्य नाही होत. एक लक्षात ठेवा, जीवन जगत असताना आपल्या प्रत्येकाचं एक तत्व पाहिजे. रात्री सुखाने पडल्या पडल्या झोप लागावी वाटत असेल ना, दिवसभर कोणाचं मन दुखवू नका.
दिवसभर आपण एखाद्याचं मन दुखवून रात्री जर पडल्या पडल्या झोप लागत असेल तर आपल्यासारख्या सारखा राक्षसी वृत्तीचा माणूस या जगात कोणी नाही घडला. पण आपण दुसऱ्याला समाधान देऊन आपल्याला दुःख झाले तरी चालेल. संत व्हायचंय ते असं होता येतं का? संत होण्यासाठी दुसऱ्याचं सहन करावं लागतं, आपण त्रास द्यावा लागत नाही. माझ्या एकटीच्या सुखासाठी हजारो प्राण्यांचा बळी जात असेल हे सुख मला मान्य नाही. अगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुका. देव अंतरत असेल आणि पदरात सुख पडत असेल, नकोय देव मला ते सुख. काय करावं? बापाला सांगावं, बाप ऐकण्याच्या मानसिकतेत नसेल. काय केलं शबरीने? निर्णय घेतला, मी आत्महत्या केली तर. पुन्हा मनामध्ये आलं, देवाने एवढा सुंदर देह दिलाय, एवढं सुंदर शरीर दिलंय, हे काय आत्महत्या करायला दिलंय का? याच्याने कुठं आत्महत्या करायची असते का? याच्याने त्याची प्राप्ती करायची असते. काय करावं? मी जर या राज्यामध्ये थांबले नाही, मी या राज्याचा त्याग केला, माझ्या गावाचा त्याग केला, तर निश्चित त्या प्राण्यांचा बळी वाचेल. मीच नसेल तर कुणाच्या लग्नात बळी देतील यांचा? काय केलं माहिती शबरीने? तेवढ्या रात्री त्या राज्याचा त्याग केला, निघून गेली वनामध्ये. वनात गेल्यानंतर पुन्हा विचार करते, मला कुणाच्या तरी आश्रयाला गेलं पाहिजे, माझ्याकडनं संताची सेवा घडली पाहिजे, मला या जगाचा मालक कोण आहे त्याचं भजन घडलं पाहिजे, कुणीतरी असा साधू मिळावा, कुणी संत मिळावा जो मला त्या देवापर्यंत, त्या संतापर्यंत नेऊन पोचवेल. शबरीने एकच म्हणावं, कोई मिल जाए संत फकीर, कोई मिल जाए संत फकीर, पहुंचा दे भवदरिया के तीर, पहुंचा दे भवदरिया के तीर. असा साधू मिळावा ज्याने या भवसागरातून मला पैल तीरावरती नेऊन सोडावं. आणि असं फिरत असताना त्या शबरी मातेला एक आश्रम दिसला. तो आश्रम होता मातंग ऋषींचा. आश्रमाच्या बाहेर गेली, विचार करते, मी या साधूची सेवा केली, साधू कोण आहे मला माहित नाही. विचार करते शबरी, मला या साधूची सेवा करायची आहे, पण न सांगता सेवा करायची. आपल्या जीवनात सेवा कशी पाहिजे माहिती का? जगाला दिसावी म्हणून आपली सेवा नसावी. लोकांना दिसण्यासाठी सेवा करतात का? कुणालाच कळू नये आपण काय सेवा केली. तुम्हाला देव भेटावं वाटत असेल ना, तुम्ही हरिपाठाला काकड्याला नाही आले तरी चालेल, पण काय करा माहिती का? हा जो मंडप आहे ना, इथं कुणी नसताना हा झाडून टाका, इथं सडा टाका, मंदिर झाडा, पण कोणाला दिसलं नाही पाहिजे. लोक आल्यावर पट्ट्या झटकायच्या, म्हणजे मी सेवा करतोय. कोणाला न कळता सेवा. शबरीची सेवा अशी होती, ज्या रस्त्याने मातंग ऋषी स्नानासाठी जायचे तो रस्ता शबरी मातेने झाडून स्वच्छ करावा आणि मातंग ऋषींनी त्या रस्त्याने स्नानासाठी जावं. विचारलं, अरे हा रस्ता स्वच्छ कोण करतंय? कोण स्वच्छ करतंय हा रस्ता? ज्या रस्त्याने मी आधी जात होतो, केर कचरा पाना पाचोळे दगडे धोंडे पडलेले असायचे, हा रस्ता स्वच्छ कोण करतं? कोणतरी असलं पाहिजे. शिष्यांना विचारलं, का रे ज्या रस्त्याने मी आंघोळीसाठी स्नानासाठी जातो, बाळाओ तो रस्ता कोण झाडून काढतं? म्हणजे गुरुजी तुम्ही पहाटे 3:30 स्नानाला जाता, आम्ही 9 वाजता उठतो, कसं काय तो रस्ता आम्ही स्वच्छ करू? म्हणजे मग करतो कोण? ज्या अर्थी तुम्ही करत नाही त्या अर्थी तो रस्ता स्वच्छ करणारी दुसरी तिसरी कोणतरी व्यक्ती आहे. लवकर जाऊन बघितलं, ती चिमुकली शबरी रस्ता स्वच्छ करत होती. ती काही भजन करत नव्हती, काही नाही, फक्त रस्ता झाडायचा आहे बा, या रस्त्याने गुरुजी जातात म्हणून. आणि त्या शबरीला विचारलं, कोण आहेस? घाबरली ती, अंगावरती शहारे आले, डोळ्यात अश्रू आले, वाणी कुंठित झाली, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. कंठामध्ये प्रेम जाग झालं, डोळ्यात अश्रू आले. कोण आहे विचारल्याबरोबर त्या शबरीने सांगितलं, मी शबर राजाची कन्या शबरी आहे. का आली होती वनात? घडलेला प्रसंग सांगितला. माझ्या बापाने माझ्या लग्नामध्ये हजारो प्राण्यांचा बळी द्यायचा निर्णय घेतला. विचार केला, एकटीच्या सुखासाठी हजारो प्राण्यांचा बळी जात असेल
तर ही सुख मला मान्य नाही. नकोय माझ्या जीवनामध्ये ही सुख, अजिबात नकोय ही सुख. हा मनामध्ये भाव जागरूक झाला, म्हणून गुरुजी मी वनामध्ये आले. त्यावेळेला त्या शबरीला सांगितलं, भाग्यवाना बाळा, जी गोष्ट तुझ्या बापाला कळायला पाहिजे होती की निरापराध प्राण्यांचा बळी घेतला नाही पाहिजे, ती तुला कळाली. ऐक शबरी, याच पुण्याईच्या बळावर एक दिवस अखिल कोटी ब्रह्मांड नायक, या विश्वाचं भरण पोषण पालन पोषण करणाऱ्या या जगाचा मालक तुला भेटायला येईल. तू त्याची वाट बघ. त्याचं नाव राम असेल, तू त्याचं भजन करावं. त्या दिवसापासून शबरीने भजन चालू केलं, रामाचं भजन चालू केलं. रोजचा नियम. कोणत्या दिवशी राम भेटायला येईल सांगितलं नव्हतं, किती तारखेला येईल हे सांगितलं नव्हतं, कोणत्या महिन्यात येईल, किती वाजता येईल, काही सांगितलं नव्हतं. पण ऐका, माझ्या शबरी मातेने वाट बघणं मात्र थांबवलं नव्हतं. अरे ती बालपणीची शबरी तारण्यात आली, तारण्यातली शबरी म्हातारी झाली, परंतु रामाची वाट बघणं सोडलं नाही. कुणीतरी विचारलं, शबरी अगं ज्या रामाची वाट बघते तो राम तुला भेटायला येईल का? शबरी सांगते, राम मला भेटायला येईल, माझा रामावरती विश्वास नाही. राम मला भेटायला येईल, माझा रामावरती विश्वास नाही. पण ज्या अर्थी गुरुजींनी मला सांगितलंय ना, त्या अर्थी रामाला मला भेटायला यावं लागेल. माझा देवावरती नाही, माझ्या गुरुच्या वचनावरती विश्वास आहे. संताची आहे पायी हा माझा विश्वास माझ्या गुरुजींवरती आहे. त्यांनी सांगितलं ना, रामाला मला भेटायला माझ्यासाठी नाही, माझ्या भक्तीसाठी नाही, माझ्या गुरुचा शब्द खरा करण्यासाठी भेटायला यावंच लागेल. एवढा विश्वास गुरुच्या वचनावरती पाहिजे. नाही तर आज मोठी गाडी दिसली गुरुजीकडं, नाही तुम्ही माळ घाला, त्याला त्यांच्याकडे लहान गाडी, असं नसतं चालत. ते निष्ठा लागते, निष्ठा. साधूवरती, संतावरती, गुरुवरती निष्ठा पाहिजे. त्या शबरीचं भाग्य महाराज गुरुजींनी सांगितलंय, मला देवाला भेटायला यावंच लागेल. जीवन जगत असणारी शबरी म्हातारी झाली, कमरेत वाकल्या गेली, काळे भोर केस पांढरे शुभ्र झाले, मुखातले दात गळून गेले गड्या हो. पण रामाची वाट बघणं त्या मातेने सोडलं नाही. कोणीतरी विचारलं, का ग शबरी, तो राम तुला भेटायला येईल का? शबरी सांगते, येईल ना, त्याला यावं लागेल ना. आला राम तर त्या शबरीने सांगितलं, आएंगे जबर गुराई तब आसन पे बिठाऊंगी, मिठे मिठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. अरे देवाचं आगमन होईल ना, येईल ना माझा राम मला भेटायला. आणि तो भाग्याचा दिवस त्या शबरीच्या जीवनामध्ये उदयाला आला. अखिल कोटी ब्रह्मांड नायक अंगणामध्ये आलाय, आवाज दिलाय. कुणी आहे का आतमध्ये? आतून शबरीने विचारलं, कोण? मी अयोध्या नगरीचा राजा दशरथ, त्या दशरथाचा मुलगा राम आलोय. राम शब्द कानावरती पडले. बाहेर आली शबरी. आधारासाठी काठी लागत होती, पण बिना काठीची आली. का काठी नाही घेतली आधाराला? आता काय आधाराची गरज आहे? संपूर्ण जगाचा आधार बाहेर उभा होता, आता काठीच्या आधाराची गरज नव्हती. आली शबरी बाहेर. आल्या बरोबर रामाच्या हाताला धरलंय तिने, दोन्ही हात धरले रामाचे. देवती ही बळे धरीला सायासे. सहजासहजी प्राप्ती देवाची झाली होती का? कष्ट केले होते, कष्ट. आयुष्य वेचलं होतं, आयुष्य घालवलं होतं, आपलं तारुण्य संपवलं होतं, तेव्हा कुठं देवाची प्राप्ती झाली होती? असं महिना 2 महिन्यांनी कुठं देव भेटत असतो का हो? असं कुठं शक्य आहे का? असे 1-2 गारक्यामध्ये आपल्याला असं वाटतं, मी एकदा मंदिरात जाऊन आलो का लगेच माझ्या पिकाला, पाण्याला, मालाला भाव आला पाहिजे, मी लगेच महादेवाला 2-3 पोराचा पहिला नंबर आला पाहिजे. असं चालेल का? कुणाकुणाचे नंबर आणायचे त्याने? लक्षात ठेवा, त्याच्यासाठी आयुष्य घालवावं लागतं आणि काही न मागता घालवावं लागतं. शबरीने जे आयुष्य देवाची वाट पाण्यात घालवलं होतं ना, का देवाने मला काही द्यावं यासाठी नव्हतं घालवलं, फक्त देवाने मला भेटावं यासाठी आयुष्य घातलं होतं. देवाने भेटावं यासाठी आयुष्य घातलं होतं, काही देवाकडनं भेटावं यासाठी आयुष्य नाही. हाताला धरले, आतमध्ये नेले,
देव आलाय घरी. अरे सामान्य कोणी महात्मा साधू आला, पाहुणा आला तर त्याचा सन्मान करतो. मला देवाची पूजा करायची, पण देवा कशाने रे पूजा कर तुझी? कासयाने पूजा करू केशव राजा? काही नाही माझ्याकडे पूजेसाठी. पाय धुवायचे देवाचे, काही नाही. काय केलं? दोन्ही हाताची ओंजळ केली, भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणाखाली ठेवली. दोन्ही डोळ्यातील अश्रूने अभिषेक केला, चरण प्रक्षालन केले, तीर्थ केलं. शबरीने देवाची पूजा केली, पण कशी केली? देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला. भक्तीच्या सन्मानाने जगाच्या मालकाची सेवा, जगाच्या मालकाची पूजा केली आणि सांगितलं, रामा मी तुझ्यासाठी बोर आणले बघ, एवढ्या बोराचा स्वीकार कर. आणि ती बोराची टोपली पुढे केल्याबरोबर जगाच्या मालकाने त्या शबरीच्या हातची बोर, उष्टी बोर खाल्ली आणि ती आवडीने खाल्ली. त्याच प्रतिपादन पहिल्या चरणात. ऐका महिमा आवडीचे, 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 ऐका महिमा आवडीचे. बोरे खाया भिलानीचे, बोरे खाया भिलानीचे, थोर प्रेमा साधू केला, थोर प्रेमा साधू केला. बोरे खाय बोरे खाया भिलाचे, थोर प्रेमा साधू केला, थोर प्रेमा साधू केला. ऐका महिमा आवडीचे, बोरे हाय भिलानीचे, बोरे हाय भिलानी. ऐका महिमा आवडीचे, बोरे हाय भिलानी, हा बोरे हाय भिलानी. काय केलं देवाने? काय केलं? त्या आवडी पायी देवाने शबरीच्या ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची. खायला नव्हतं का देवाकडे? खायला नव्हतं का काही? मग का बोर खाल्ली? ती बोर खाण्याच्या मागचं कारण तुकोबराने दुसऱ्या चरणात थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर
काही विषय नाही महाराज. त्यांनी म्हणजे 7-8 चाली ठेवल्याच नाही कोणाच्या वाट्याला आहे का नाही चिंता मावून. लय महाराज काय आता लय लय गोड आहे पण इथं नाही काही चालत ते. झाले आता आपले मोजून राहिले 7 मिनिट तेवढ्यातच थांबायचंय. काय हे सगळं केलं देवाने त्याचं कारण सांगितलं तुकोबरायांनी. प्रेम हे त्याच्या मागचं कारण. थोर प्रेमाचा भुकेला. देवाला भूक लागली होती प्रेमाची. ऐका या जगाचंही तसंच हो. या जगातल्या प्रत्येक माणसाला भूक लागली ती प्रेमाची. प्रेमाने जीवन जगता आलं पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमाने आपल्याला वागता आलं पाहिजे. सबसे ऊची प्रेम सगाई. काय केलं दुर्योधन का मेवा त्याग्यो साग विदुर घर पाई. ओ जुटे बेर शबरी के काय बहुविधि प्रेम धराई. सबसे ऊंची प्रेम सगाई. सर्वात मोठं काय असेल तर प्रेमे. देवान त्या प्रेमासाठी थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. अजून प्रेमासाठी काय केलं तुम्हाला माहितीये. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे. सुदाम देवाच्या हातची पोहे देवाने खाल्ले. त्याच्या मागचं कारण त्या सुदाम देवाचं प्रेम आणि देवाला भक्ताविषयीचे असणारी आवड. आता या दोन उदाहरणातला फरक लगेच थांबतो. शबरीने फक्त शबरीची अपेक्षा होती मला देव भेटावा. देवाकडनं कशाची अपेक्षा नव्हती. देव भेटावा अपेक्षा होती. जगाचा मालक वनात जाऊन शबरीला भेटला. सुदामाला आपल्या संसारासाठी पाहिजे होतं. सुदामाला देवाच्या दारात जावं लागलं आणि त्या सुदामाचा शुद्ध भाव देखून ये. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. आपला शुद्ध भाव असेल तर आपल्याला नाही देवाने गाव एखादं घर सोन्याचं खुली तरी सोन्याची द्यावी. तेवढंही नाही 5-25 तोळे जरी दिलं तरी आजच्या भावात लय झालं आहे का नाही. पण त्याच्यासाठी तेवढा भाव काय पाहिजे आपल्याला शुद्ध. पण देव प्रेम जर असेल तर देव कशाचाच विचार करत नाही. न म्हणे उच्चिष्टात वा थोडे तो का म्हणे भक्ती पुढे. भक्ती पुढे देव कशाचाच विचार करत नाही. फक्त प्रेम आणि त्या भक्ताच्या विषयीचा आदर हेच देवापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून आपल्याला देवापर्यंत पोचायचं असेल. देवाने आपलं काही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करावा वाटत असेल, आवडीनं स्वीकार करावा वाटत असेल तर एकच करा, त्या देवावरती प्रेम करा. महाराज ते प्रेम करायचं कसं, देवाला ते आवडेल कसं. तर आपलं पहिलंच प्रमाण होतं का देवाला काय आवडतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं देवाला नामाचा उच्चार. आपण त्याचं फक्त नाम घ्यायचं. कसं घ्यायचं विठोबार कुमाये विठोबार कुमाये मैं भाव ही बस सार है भाव से मुझको बजे भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी देवे मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे वो मुझे स्वीकार है. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या. या शबरीचंच उदाहरण दिलेलं आहे बघा या श्लोकाच्या खाली. मग निस्सीम भाव उल्हासे मज आर्पवयाचे मिसे फळ एक आवडे तैसे भल तयाचे हो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण एकच करावं, शुद्ध भावाने त्या देवाला शरण जावं, त्याचं नामचिंतन करावं. ही भावना व्यक्त करतो. थांबतो. चुकला असेल आईच्या अंतकरणाने माफ करा. बरोबर असेल आचरणात आणण्याचे प्रयत्न करा. चांगलं जीवन जगा, निष्कलंकित जीवन जगा. आई वडिलांची सेवा, साधू संतांची, भारत मातेची, गोमातेची, देशाची, धर्माची सेवा करा. निष्ठेने जीवन जगा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. कपाळाला गंध लावा. चालू आहे तेवढ्या प्रमाणामध्ये सप्ताह चालू ठेवा. हीच अपेक्षा करतो. अतिशय चांगलं वातावरण आहे. भरपूर मंडळी कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. मला मिळालेल्या 1 तासामध्ये जेवढं बोलता येईल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. कारण की विनोद करण्याची मानसिकता आता माझीच राहिली नाही. फार माझाच विनोद झाला की दिवस विनोद करायचे आता आहे का नाही. म्हणून मी विनोदाच्या जराशा लय मर्यादा पाळायला लागलो. आता आपल्या भागात तर विनोद करायचं कामच नाही. हुशार लोक झाले आपल्याकडे ऐकायला. अजून तिकडं चालायला लागलंय. तिकडं अजून तसंच चालतंय. अजून तिकडे गेल्यावर तिकडं इकडं आल्यावरती काही शिकलेले
अनेक मोठी मोठी कीर्तन ऐकलेली, ज्येष्ठांची कीर्तन ऐकलेली, परंपरेची गाव परिसरात असल्यामुळे, ऐकणारे लोक असल्यामुळे विनोदाला थांबून जसा अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल आईच्या अंतःकरणाने माफ करा, बरोबर असेल आचरणात आणण्याचे प्रयत्न करा. पुनश्च एकदा सर्व गाणाऱ्या मंडळीचे कोटी कोटी धन्यवाद. दिनेश दादांचे देखील आभार. सर्व गोड अशी साऊंड सिस्टीम दिली आमच्या शंकरदादा, त्यांचे आभार. बाहेरगावून आलेली मंडळी, आमच्यावरती जीवापाड प्रेम करणारी मंडळी. झालं असेल मागं पुढं फोन करणं नाही होतं आपल्याकडनं, ते जसं काही गडबडीमध्ये तसं माफ करीत जायचं जसं आहे का नाही. मला ते फोनचाच लय कटाळ आहे, म्हणून तर नावा घे नाही मी, आहे का नाही. नाही तुम्हाला दिल्यावर धंदा काच चालायचं, त्याच्यावर तर धंदा पाणी आहे आपला सगळा, आहे का नाही. म्हणून चुकला असेल अंतःकरणाने माफ करा ही विनंती करतो. वाणीला विराम देतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. न म्हणे उच्चिष्ट आणि थोडे, न म्हणे उच्चिष्ट आणि थोडे, न म्हणे उच्चिष्ट आणि थोडे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हण उच्चिष्ट अथवा थोडे, नमन उचिष्ट अथवा थोडे. नमन उचिष्ट अथवा थोडे. नमन उचिष्ट अथवा थोडे. तुका म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला. तुका म्हणे भक्ती पुढे. तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हची दुष्काळ तयाला ना, ना,
हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला 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 हाची दुष्काळ तयाला हारा हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला तयाला हाची दुष्काळ तयाला 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 हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल दंड दंड निवृत्ती राया